श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडितली हवीत तैसे हे स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती 16 स्वामी प्रती कृपा करोणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हासोनी मल्हाररावाची आमनी आम्हाविषयी भावनसे म्हणून तयाच नगरांत आम्हा जाणे नव्हे उचित अक्कलकोट नगरांत आम्हा राणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धिसी परी पहावा यत्न करोणी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठाना आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितयांच्या वाड्यात कधी न केले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजेयासी आणि सकाळी जनांसी तोंड कैसे दाखवावे. एष उपाय करोन न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजन न्यावे पळवून येतीसी असो कोणे एके दिवशी साधूनी योग्य समयांसी मेने अंत घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले. कडप गावाचा मार्ग धरला अर्धमार्गी मेना आला अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यांतून उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यांत जाऊन या राहील समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊन बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचनी अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुणी हावं आपण पुढे झाला तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवीत ती पाहुणी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणुणी सत्वर ठोका याची चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहोनी यशवंतराव भ्याला म्हणी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडूनी साहेबाविष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला जावली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसत षष्ठोध्याय गोडाहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभं भवतु.